सो सांगा, सिटी सांगा आणि स्टॉक मार्केटचं किती नॉलेज आहे आणि का शिकायचं ते पण सांगा. कोणाकडनं सुरू करू? येस, निवेदिता मॅम. हॅलो मॅम. हॅलो. या मॅम. नमस्कार. नमस्कार. या मी बेळगावची प्रॉपर. हा हा. स्टॉक मार्केट बद्दल थोडं काही माहित आहे. मी करते ट्रेडिंग थोडंफार, म्हणजे युट्यूब वगैरे बघून थोडंफार करते. हम्म. जास्त नाही, बट थोडं करते. इंट्राडे वगैरे थोडं करते, बट ऍक्च्युअल पूर्ण नॉलेज नाहीये त्याच्याबद्दल. हम्म. हे काही होत असतं डेली, थोडंफार होत असतं. ठीक आहे, म्हणजे बट ट्रेडिंग बेसिक करतात पासून थोडंफार. पूर्ण हे नाहीये, नॉलेज नाही आहे. ओके. या फाईन. फाईन. किती वर्ष झाले करताय? रिसेंटली मॅम 1 इयर झाला आताच. 1 इयर झालं माहित आहे, बट ट्रेडिंग आता रिसेंटली 2 मंथ्स झाले करते. ओके. गुड. हा, गुड. बिकॉज ऑफ तुमचे म्हणजे व्हिडिओज वगैरे बघूनच स्टार्ट केले. थोडंफार तुमच्या व्हिडिओमधनं काहीतरी हे घेऊन, आयडियाज घेऊन थोडंफार चालू केले. बेटर दिस मंथ, म्हणजे लास्ट मंथ 15 days पासून तरी आहे. डेली थोडंफार काही ना काही होत असत. अरे वा. ग्रेट या ग्रेट. ठीक आहे, थँक्यू. या मॅम, थँक्यू. जयगीता पाटील मॅम. हा, गुड इव्हनिंग. व्हेरी गुड इव्हनिंग. हा, मला जास्त असं नाही, थोडंफार बेसिक एकदम नॉलेज आहे. ओके. म्हणजे मी कधी नाही सेड वगैरे केलेला. तुमच्याकडूनच आता शिकेल तेव्हा करेल पहिल्यांदा. गुड. गुड. कुठनं बोलताय आणि? हा, मी चिपळूण मधून. चिपळूण. ओके. स्नेहा मॅम. हा. हा मॅम, मी नवी मुंबईची आहे. मी तुम्हाला तर चांगलंच ओळखते मॅम. शेअर मार्केटमध्ये मॅम 3 वर्षापासून आहे नॉलेज. म्हणजे प्रॉपर कॅन्डलस्टिक पॅटर्न वगैरे सगळं माहिती आहे. परत ट्रेंड पॅटर्न्स वगैरे माहिती आहे. पण तो कॉन्फिडन्स नाही येत आहे अजून. ट्रेडिंग करते मी, पण तो कॉन्फिडन्स नाही येत आहे. प्रॉफिट बुकिंग नाही काय होत. होतं की प्रॉफिट बुकिंग कसं होतं मॅम, मी एंट्री घेते, पण एक्झिट प्रॉफिटच्या आधीच मी एक्झिट करते. आणि जिथे लॉस व्हायचा तिथून एक्झिटच होत नाही मी. तिथे मग लॉस होत जातो, असं होतं. ओके. ओके. डन आहे, नो प्रॉब्लेम. आता आपण तुमच्याकडून प्रॉफिट बुकिंग शिकायचंय मॅम. शिकणारच आहोत. बेसिकली आपण प्रॉफिट बुकिंग पण शिकणार आहोत, डोंट वरी. येस येस. येस. पाटील मॅम, सुवर्णा मॅम. आज ओके. लेडीज जास्ती आहेत ना आपण सगळ्या, म्हणजे आज लेडी पॉवर आहे. ग्रेट. झालं झालं. सुवर्णा पाटील, पुण्यातनं बोलते मी. टर्मिनॉलॉजीज माहिती आहेत. इक्विटीज मध्ये लॉंग टर्म साठी केलेले आहेत इन्व्हेस्टमेंट्स. थोड्या थोड्या केल्या होत्या जसे पैसे मिळत गेले. मी म्युच्युअल फंडच्या सिप पासून सुरुवात केली होती. मग थोडीशी हिंमत जरा झाली, मग ठीक आहे बाबा, मग नंतर थोडेसे इक्विटीज मध्ये टाकायला सुरुवात केली. टर्मिनॉलॉजीज माहिती आहे, ट्रेडिंगचे कॅन्डल्स वगैरे सगळं माहिती आहे, पण ऍक्च्युअल ट्रेडिंग आणि एफ-एन-ओ कधी केलेलं नाहीये, हिंमत नाही झाली. आणि आता का करायचंय? पैसे कमवायचेत बस. कारण तुम्हाला माहिती आहेत माझ्या काही काही गोष्टी आहेत विच आय हॅव टू डू इन व्हेरी शॉर्ट टाइम. सो ते एक रिझन आहे की तेवढीच एक फक्त आता गोष्ट आहे की पैसे कमवायचे म्हणून मी आता हा कोर्स करते. ग्रेट. व्हेरी ट्रू आन्सर. प्रतीक्षा मॅम. हॅलो मॅम. हाय. हाय, मी औरंगाबादचीच आहे. मी ओळखते. हा, तुम्हाला भेटायची इच्छा आहे, कधी योग येतो. विदाउट अपॉइंटमेंट शीतल मॅडम भेटत नाही, असा सगळ्यांना मेसेज जातो सध्याला. हो. स्टाफ असा ट्रेनच करून ठेवलाय आम्ही की विदाउट हा, अपॉइंटमेंट मॅडम भेटत हा, नाहीत असं सांगून ठेवलंय. तर ठीक आहे, आता भेटूया आपण हो. नक्कीच. कधीतरी जेव्हा भेटू तेव्हा. असं याच्याबद्दलच विचारायचं तुम्हाला, क्लास बद्दल जरा डाऊट होते, पण तुमच्या रील्स बघितल्या मग त्याच्यामुळे जरा बरेच सॉल्व्ह झालेत doubts. हा. येस, हो. वैशाली मॅम. फायनली आफ्टर लॉट्स ऑफ फायटिंग. बोला. माईक म्यूट आहे. हो, सॉरी सॉरी. थोडंफार नॉलेज आहे, पण तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही जेव्हा बोलले की मी करू शकते, तर मग म्हटलं एकदा ट्राय करूया. म्हणजे थोडंफार येतं, बट असं कॉन्फिडन्स नाहीये मला स्वतःवर. आणि मी तुमच्या लाईफ बद्दल खूप ऑब्सेस आहे. मला तशी लाईफ जगायची आहे, तुमची जशी लाईफस्टाईल आहे तशी.
म्हणजे पैसा पाहिजे आणि टेन्शन नको. जेव्हा लाईफ मध्ये हे घ्यायचंय म्हणजे घ्यायचंय, किंमत नाही बघायची. ती लाईफस्टाईल मला जगायची आहे, म्हणून मला शेअर मार्केट शिकायचं. व्हेरी गुड. आणि तुम्ही मोटिवेट केलंय मला ह्या गोष्टींकरता, की मी करू शकते. तुम्ही बोलले होते की माझं म्हणजे शेअर मार्केट माझ्यासाठी चांगलं आहे, तर मग करून बघते. थँक्यू. सगळ्यांचे नवरे म्हणतील शीतलबाई बिघडवतीये सगळ्यांना. येस मॅम. परशुराम मॅम, नाईस टू सी यू वन्स अगेन. गुड इव्हनिंग मॅम. सेम हिअर. तुम्ही खूप छान दिसताय. व्हेरी नाईस ट्रान्सफॉर्मेशन आहे. थँक्यू सो मच. फर्स्ट ऑफ ऑल येस. अँड परशुराम सर जे माझे मिस्टर आहेत ते तर तुमचे स्टुडंट आहेत, प्लस मी पण तुमचे स्टुडंट अँड फॅन. दोघांकडनं शिकलं पाहिजे तारीफ कशी करायची. एक क्लास घ्या तुम्ही लोक आमचा. मी त्यांच्याकडनं शिकले, त्यांना बसवूयात आपण. येस. पण रियालिटी आहे जे काही बोलती आहे, म्हणजे ह्याच्यात काही शिकायची गरज नाही. पण यू आर रिअली व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सन. आणि जे काही मी आता तुमच्या सगळ्यांचे बाकीच्यांचे इंट्रोडक्शन ऐकली आहे, बिंदास राहा, व्यवस्थित करा. मॅम जसं सांगतायत फक्त आपल्याला फॉलो करायचं आहे. मी माझ्या मिस्टरांच्या बरोबर बसायचे, मी ऐकायचे, पण मला जास्त वेळ नसायचा. आता मला मे हॉलिडेज आहे म्हणून मी थोडंफार जॉईन करेन. माहित नाही आधेमध्ये एखादं स्किप होऊ शकेल, पण आय एम गोइंग टू ट्राय माय लेवल बेस्ट. येस. ग्रेट ग्रेट. हॅलो मॅम, गुड इव्हनिंग. व्हेरी गुड इव्हनिंग. कोणाचा आवाज होता? मॅम मी स्मिता. हाय मॅम. मध्येच आवाज आला, मी सिक्वेन्स वाईज चालले होते. बोला बोला ओ मॅम. आय एम सॉरी, मी जस्ट नाही जॉईन नाही झाले. नाही, आता द्या सगळ्यांना इंट्रोडक्शन तुम्ही. आमचं सगळ्यांचं इंट्रोडक्शन चालू आहे आणि सगळ्यात मस्त गोष्ट आहे, मला वाटतं हार्डली 2-3 जेंट्स आहेत. आज जी वुमेन पॉवर इकडे दिसतीये ती अमेझिंग दिसतीये. दिनेश सर तुम्ही तर गेलात. ग्रेट. येस स्मिता मॅम, अबाउट यू इंट्रोडक्शन. अच्छा, मला असं वाटलं मी लाईन मध्ये शेवटी जॉईन झाले, तर माझा नंबर नंतर. आला तर द्या. ओके. हॅलो एव्हरीवन, मी स्मिता चव्हाण. मी मागच्या महिन्यात जॉईन केलं, पण मला पुन्हा एकदा करायचं आहे म्हणून मी आज जॉईन झाले. मी राहते एडिसन न्यू जर्सीला आणि मला खूप इच्छा होती मॅमचे, मी व्हिडिओज रील्स पाहिले होते, तर मी म्हटलं आता मॅमचा क्लास आपण लावूया. श्रुति मैम, माइक अनम्यूट करिए थोड़ा जल्दी जल्दी, बहुत कुछ सीखना है आज के दिन में हमें. मॅम कॅमेऱ्याचा थोडा इश्यू आहे त्यामुळे इंट्रोडक्शन. मी श्रुती मी डोंबिवलीवरून बोलते. आणि मॅमचा म्हणजे मला आहे पहिला पण एक्सपिरियन्स, त्यांनी मला खूप म्हणजे गाईड केलं आहे अबाउट लाईफ बाकीचं सगळं. त्यामुळे मला म्हणजे त्यांच्या ट्रस्टवरच मी हे जॉईन केलं आहे की म्हणजे, आणि पहिलेपासून करते मी थोडं स्टॉक मार्केटमध्ये पण ट्रेडिंग करते, पण ती एवढी अशी आहे हिंमत नाही होत, म्हणजे घाबरायला होतं पटकन असं एक्झिट करायचं, कधी प्रॉफिट बुक करायचं ते कळत नाही तेवढं. तर ते तुमच्याकडनं आता शिकल्यावर कळेल. थँक्यू. थँक्यू. विशाखा मैम, फाइनली. Good evening, ma'am. Very good evening. Vishakha from Pune, new to trading. Okay. आणि पैसे कमवायचे ऑब्विसली म्हणून ट्रेडिंग शिकायचं. आणि यू आर लुकिंग व्हेरी चार्मिंग टुडे. थँक्यू सो मच. मग किती पण अशी माझी तारीफ केली तरी मी एक्स्ट्रा कॉल्स देणार नाहीये किंवा काही देणार नाहीये, त्यामुळे नो नॉट रिक्वायर्ड ऑफकोर्स. दिनेश सर, फटाफट इंट्रोडक्शन, कुठनं आहात, काय यायचंय आमच्या स्टॉक मार्केटमध्ये, एवढ्या सगळ्या बायकांमध्ये सांगा. अच्छा, सगळी लेडीज बॅचेस आहे का? ऑलमोस्ट. ओके. दिनेश रासकर फ्रॉम पुणे. मी ऍज अ प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर म्हणून एका MNC मध्ये काम करतोय, ऑटोमेशन मध्ये. आणि आता या वेळेला स्टॉक मार्केट तर थोडंफार मी केलेलं आहे आधी. आता मला जॉईन करून पैसे कमवणे हा तर सगळ्यांचाच येतोय, त्याच्याबरोबर एक फायनान्शियल फ्रीडम घ्यायचंय, रिटायरमेंट लवकर घ्यायची आहे, हा उद्देश आहे. पैसे कमवले की थोडेफार माझ्या अकाउंटला टाकणार असाल तर कमवायला शिकवते. हा, ते 50% ऑलवेज तुमचे मॅडम. येस. विठ्ठल सोनटक्के सर, फायनली बोला. नमस्कार. माईक म्यूट आहे सर तुमचा.
हा, नमस्कार सगळ्यांना. हॅलो एव्हरीवन. मला स्टॉक मार्केटचा अनुभव आहे भरपूर, पण माझ्या भावाला कळलं तुमच्याबद्दल, तर त्यांनी मला ते फॉरवर्ड केली तुमची लिंक. मग तुमच्या भरपूर रील पॉडकास्ट सगळे ऐकले मी. मला अनुभव भरपूर आहे स्टॉक मार्केटचा, जवळ 5-10 वर्षाचा. पण बरचसं मला काय म्हणतात ना, आय मेड लॉसेस. FNO मध्ये बरंचसं हे झालं. तर ते सगळं आता शिस्तबद्ध काय ते म्हणजे डिसिप्लिनरी शिकून आय वॉन्ट टू रिकॉल ऑल दोज थिंग्स. आणि जसं तुमची एक इन्स्पायरिंग स्टोरी आहे की युअर युअर राईज फ्रॉम द ॲशेस, अगदी तुम्ही सगळा लॉस झाला आणि द सेम स्टोरी आहे, तर त्याच्यामधून पण आपल्याला काय करता येईल, तर तसं एक बघायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आय इन्स्पायर विथ युअर न्यूरोलॉजी ऑल्सो. खरं म्हणजे मी ते तुमचे काय ते पॉकेट आणि हे अगोदर घेणार होतो, पण म्हटलं नाही, आधी आपण शास्त्रशुद्ध शिकूया आणि मग बघूया काय करायचंय ते पुढे. तर ते मी ठरवलंय. तर ते म्हणजे ऍक्च्युली मला माहिती आहे माझ्याकडून भरपूर चुका होतात, आणि काय म्हणतो ना आपण ते जी स्ट्रॅटेजी पूर्ण पाहिजे ते नाही समजत. म्हणजे आपण प्रॉफिटमध्ये उभे राहत नाही, लॉसमध्ये पण लगेच म्हणजे उभे राहतो, असं ते उलट होत आहे. तर फ्रॉम युअर एक्सपिरियन्स आय वॉन्ट टू लर्न न्यू थिंग. आणि सर्वांना सलाम, सगळ्या नवीन लोकांना. आणि आपण आयुष्यावर स्टुडंटच असतो, त्यांना शिकायला. मी मुंबईवरून बोलतोय, आय एम फ्रॉम मुंबई. थँक्यू. अनिल सर, माईक म्यूट आहे तुमचा. अनिल गोटे सर. येस सर. ओके. हॅलो. हा सर, नमस्कार मॅडम. नमस्कार. मी अनिल गोते, पुण्यावरून आहे. हा, शेअर मार्केटमध्ये थोडंसं नॉलेज आहे, फक्त फार काय असं नाहीये. आणि ते शिकण्यासाठीच मी क्लास जॉईन केला, आणि ऑब्विसली पैसे तर आहे कमवायचे. ओके, सगळे थँक्यू. एवढे पैसे कमवून करणार काय आहेत? युवराज सर. पैसे. येस सर, सॉरी अनिल सर, प्लीज. सॉरी. नाही, ठीक आहे. ओके. कधी पोहोचलात युवराज सर? काल परवा ना? ओके. कालच पोहोचलो. काल ओके. सकाळी पोहोचलो. आणि गुड इव्हनिंग सगळ्यांना. स्टॉक मार्केटचं नॉलेज म्हटलं तर आहे, मी 3-3.5 वर्ष करतो आहे. बाकीचं काय प्रॉब्लेम आपण डिस्कस केलेच त्याच्यामध्ये होते, सो म्हटलं आपण स्टार्ट करूया. सो त्यासाठी क्लास जॉईन केला. ओके ओके, थँक्यू. थँक्यू. श्रुती मॅम, औरंगाबाद वाले श्रुती मैम, माइक म्यूट है आपका. ठीक है. प्रियंका मैम. माइक म्यूट है प्रियंका मैम एंड श्रुति मैम. ओके फाइन. कृपाली मैम बोलता येणार आहे? माइक म्यूट आहे तुमचा पण. सगळ्यांचे माइक का म्यूट आहेत? प्रियंका मॅम आवाज येतोय? हो हो, आवाज येतोय. माझा येतोय आवाज? हा प्लीज, तुमच्याबद्दल. येस, नमस्ते मॅम, आणि सगळ्यांना नमस्ते. मी पुण्याहून आहे, आणि स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे माझा पहिला जॉब रिलायन्स कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये होता. पण तेव्हा मला याबद्दल काहीच माहिती नव्हतं की कॅपिटल मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय आणि काय काय होतं तिथे. तिथे फर्स्ट SIP हा शब्द मला कळाला की एक्झॅक्ट काय असतं. आणि त्याच्यानंतर 5 वर्षानंतर मी SIP मध्ये एक थोड्या अमाऊंटने इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली. आणि पण आता मला पूर्णपणे शेअर मार्केट एक्सप्लोर करायचंय, मला ट्रेडिंग करायचंय. तर मला 9 to 5 करायचं नाहीये. ओके, ग्रेट ग्रेट. फर्स्ट माझा मोटो तो आहे, आणि फायनान्शियल फ्रीडम तर नक्कीच पाहिजे. आणि लास्ट 1 month पासून मी इतकी इन्फ्लुअन्स झाली आहे तुमच्याबद्दल. सगळं म्हणजे तुमचे युट्यूब आणि इंस्टाग्रामचे सगळे पोस्ट माझे चालून झालेले आहेत. ओके, थँक्यू सो मच. तर हा, अशासाठी म्हणजे मी इथे आहे की मला आणखीन पुढे एक्सप्लोर करायचंय आणि कॉन्फिडेंटली ट्रेड करायचंय. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सो मच. श्रद्धा मॅम, फटाफट इंट्रोडक्शन द्या. तुम्ही काय करता, कुठनं आहात?
हॅलो मॅम. हॅलो हॅलो. थँक्यू. आणि मी मुंबईवरून बोलते. मी सध्या रिअल इस्टेटचं करते, पण मला शेअर मार्केट पण मध्ये आलं आपलं, पण मला अजून परत एकदा रिव्हिजन करायचं आहे. म्हणजे थँक्यू त्याच्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. अरे प्लीज प्लीज. गणेश सावंत सर, कुठं आहात, काय करता, कसं ट्रेडिंग करता, आम्हाला काय काय टिप्स देणार आहात? खूप नॉलेज आहे तुम्हाला, कालच भेटली आम्ही, सांगा. हो मॅडम, मी सांगली जतून आहे आणि 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मार्केटमध्ये. पण परंतु कधी कधी स्ट्रॅटेजी वर्कआउट होत नाही प्रॉपर असं, आणि डिसिप्लिन होत नाही ट्रेडिंगमध्ये. आणि तुमच्या युट्यूबवरती आणि इतर इंस्टाग्रामवरती व्हिडिओ पाहून क्लासेस जॉईन केलेला आहे, जेणेकरून यामध्ये काहीतरी स्टेडी इन्कम आणि प्रॉपर ट्रेडिंग डिसिप्लिन व्हावं म्हणून जॉईन केलं. थँक्यू सो मच सर, थँक्यू. श्लोक, फटाफट तुझं नाव सांग, नाहीतर सगळ्यांसमोर ओरडा बसेल. हॅलो. येस, सगळ्यात छोटा असणार आहे आपल्या बॅच मध्ये, त्यामुळे सगळेजण आपण याला त्रास देऊ शकतो. बोल बेटा बोल. फ्रॉम मुंबई, बीकॉम करतोय. पप्पा पण माझे स्टॉक्स मार्केटमध्येच आहेत म्हणजे पहिल्यापासून. तर पप्पा बोलले थोडा इंटरेस्ट घे स्टॉक्स मार्केटवर, म्हणून ट्राय करतोय मी पण. तर बघू आता, होईल तुमच्याकडनं शिकतो तर होणारच. ठीक आहे ठीक आहे, डन. बस एवढंच. येस. भोसले सर, भोसले मॅडम, भोसले सर. व्हिडिओ नसल्यामुळे मला कळत नाही आतमध्ये मॅडम आहेत की सर आहेत. ओके, ठीक आहे. येस सर. गुड इव्हनिंग. व्हेरी गुड इव्हनिंग सर. हा. ओके, मी राजाराम भोसले मुंबईतून आहे. तर तुम्ही समोर तुमचा राजाराम लावलंच नाही, त्यामुळे मी ओळखलंच नाही. सो सॉरी. कसे आहात? बस मजेत, बरे. ग्रेट ग्रेट. ठीक आहे. स्वाती मॅम, इंट्रोडक्शन देणार आहात? लेट जॉईन झाला सगळ्यांचं इंट्रोडक्शन. लास्ट वन इज यू, स्वाती देशमुख मॅम. ठीक आहे, फाईन. खूप लोक असल्यामुळे इंट्रोडक्शनला थोडासा जास्ती वेळ लागलाय, पण एक लक्षात आलंय की सगळ्यांना खूप 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 पैसे कमवायचे आहेत. माझं लाईफस्टाईल फॉलो नका करू. मी बिघडलेली, माझ्या घरात म्हणतात की मी बिघडली आहे सध्याला, खूप फिरते. पण आधी फिरली नाही म्हणून आता फिरतीये. डेफिनेटली स्टॉक मार्केटनी मला खूप खूप काही दिलंय आणि देत राहतं, त्यामुळे मी कॉन्फिडंट असते. पण माझं फायनान्शियल प्लॅनिंग आणि माझे इन्व्हेस्टमेंट खूप स्ट्रॉंग आहेत, त्यामुळे मी कॉन्फिडंट असते. माझं मॅनेजमेंट खूप चांगलं असतं. डेफिनेटली मी माझा 70% प्रॉफिट सेव्हिंग करते आणि 30% उडवताना विचारच करत नाही. लॉस हा शब्द माझ्या डिक्शनरीत नसतो, तो तुमच्या पण डिक्शनरी मधनं काढणारच आहे मी. पण जर का तुम्ही या 8-10 दिवसात स्वतः ट्रेडिंग करून चुकीच्या स्टेप्स घेतल्या तर मी त्याला कारणीभूत ठरणार नाही. सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्रत्येक गोष्ट आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने करणार आहोत. तंतोतंत आपण स्ट्रॅटेजीज वापरूया. जर एक्झॅक्ट स्ट्रॅटेजीज वापरल्या तर डेफिनेटली लॉस हा झिरोच होतो, कारण आपण ती स्ट्रॅटेजीज ठरवली आहे. झिरो लॉस स्ट्रॅटेजी. मागच्या बॅच मधले थोडेसे मुलं, जसं आता सुयश सर आलेत, मला वाटतं जॉईन झालेत. सुयश सर, हो, तुम्ही मी इंट्रोडक्शन दिलंच नाही आम्हाला. सॉरी. इंट्रोडक्शन नाही दिलं तुमचं. नाही, मला कोणी विचारलंच नाही ना मॅडम. सो सॉरी. प्लीज 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 सांगा आधी. गुड इव्हनिंग सगळ्यांना. माझं नाव सुयश अर्जुन कांबळे, राहणार मुंबई. आणि मला काही नॉलेज नाहीये, झिरो नॉलेज आहे आणि होतं. पण लास्टच्या म्हणजे मागच्या बॅचला मी कोर्स चालू केला मॅडमकडचा, आणि मला म्हणजे मी जो झिरो आहे त्यातून आता मला कसं पुढे जायचं आणि माहिती भेटली की मॅम कसं शिकवतात आणि सर कसे शिकवतात, आणि दोघांचीही, सरांची आणि मॅडमची पद्धत शिकवायची खूप चांगली. आणि मला जे कधी ऐकलेच नाही अशा अशा गोष्टी मी ऐकतोय, तर मला माहितीच नाहीये काय. आणि म्हणजे जसं शाळेत मुलाला घेऊन जातं तसं मी लहान मुलासारखं बालवाडीत बसतात तसं मी बसलोय आणि शिकायचा प्रयत्न करतो. ओके, थँक्यू. थँक्यू. येस स्वाती मॅम, तुम्ही आवाज दिला. येस. गुड इव्हनिंग. मी स्वाती देशमुख, अमरावतीवरून आहे.
हम्म. येस. आणि मला काहीच नॉलेज नाहीये, आता मॅडम कडून घेणार आहे. ठीक आहे. सो आजचा फर्स्ट डे आहे. आपण जस्ट एक इंट्रोडक्शन घेऊया स्टॉक मार्केट. सगळे हिंदी मराठी सगळेजण कम्फर्टेबल आहेत. आय थिंक कोणी पण हिंदी मला भेटलंच नाही. सगळ्यात खुश होते मी जेव्हा मला मराठीमध्ये क्लास घ्यायचा असतो. हिंदीमध्ये म्हणजे मीच विसरून जाते की मला हिंदीमध्ये शिकवायचं असतं. ना मराठी चालेल. सगळेच मराठी आहेत आय थिंक. कोणी पण हिंदीची कोणाची डिमांड असेल तर आय एम रेडी. ते मी घेऊ शकते, असं काही नाहीये. पण आय थिंक सगळ्यांचं इंट्रोडक्शन घेतलं तर एकाने पण हिंदीमध्ये नाही दिलं. सो आय एम सो हॅपी. सो स्टॉक मार्केट म्हणजे बायर्स अँड सेलर्स, डिमांड अँड सप्लाय. आता हे सगळे शब्द आहेत ना आपल्याला फॅमिलियर करायला लागतील. डिमॅट अकाउंट, निफ्टी, सनसेक्स, त्याच्यानंतर NSE, BSE. न्यूजपेपर किती लोक वाचतात आणि कुठले वाचतात? मी वाचतो इकॉनॉमिक टाइम्स. व्हेरी गुड. आणि आजपासून बिझनेस स्टँडर्ड चालू केलं तुमचे व्हिडिओ बघून आजपासून. पूर्वी वाचायचो मी बिझनेस स्टँडर्ड, पण आता मध्ये बंद केलं होतं. ओके, ठीक आहे, ठीक आहे, डन. ओके. लोकमत आणि हे जे रेग्युलर न्यूजपेपर येतात त्याच्यामध्ये आपल्याला हव्या त्या बिझनेसच्या न्यूज नाही मिळत. म्हणून इथून पुढे आपण बिझनेस न्यूजपेपर रीड करणार आहोत. फर्स्ट 2 न्यूजपेपर खूप महत्वाचे आहेत. वन इज द बिझनेस स्टँडर्ड न्यूजपेपर अँड अनदर वन इज द इकॉनॉमिक टाइम्स न्यूजपेपर. दोन्ही पेपर्स वेगवेगळे असणार आहेत. बिझनेस स्टँडर्डचं काम वेगळं असणार आहे, इकॉनॉमिक टाइम्सचं काम वेगळं असणार आहे. टेलिग्रामवर एक न्यूजपेपरची लिंक आहे. ती लिंक तुम्ही लोक जॉईन करा. तिकडे तुम्हाला फ्री सगळ्या न्यूजपेपरच्या PDF मिळतात. तुम्हाला न्यूजपेपर विकत घ्यायची पण गरज पडणार नाहीये इथून पुढे, कारण सगळ्या सिस्टीम आणि सॉफ्टवेअर एवढे डेव्हलप झालेले आहेत, त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी फ्री मिळणार आहेत. तुमचे फेवरेट ऍप्स कुठले आहेत स्टॉक मार्केटमध्ये जे ऑलरेडी काम करतात, किंवा स्टॉक मार्केटमध्ये येण्याच्या आधी कुठले ऍप्स तुम्ही लोकांनी डाउनलोड केले पाहिजे? मी मनी कंट्रोल फॉलो करते बऱ्याचशा गोष्टींसाठी. मनी कंट्रोल आहे, नंतर स्टॉकेज आहे. स्टॉकेज पण जरा बरीचशी माहिती मिळते त्याच्यामध्ये. स्टॉकेज हे मी पण पहिल्यांदा ऐकलं, म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी खरं आहे. खूप छान आहे ते. अच्छा. खूप छान आहे. त्याच्यामध्ये पूर्ण डेली अनालिसिस असतो स्टॉकेजवर. त्याच्यामध्ये म्हणजे मला अनालिसिसची आवड आहे, म्हणून मग मी ते सगळी माहिती बघत असतो. त्याच्यामध्ये निफ्टीची किती, बँक निफ्टी त्याच्यामध्ये किती काय काय झाले, आणि रनिंग मार्केटमध्ये पण ते लोक देतात की आज कुठचं वर खाली आहे ते. पण रात्री 9च्या नंतर मग तिथे आज किती ह्याने घेतलं, म्हणजे FI ची पोझिशन काय आहे, कारण FI आणि DI वर सगळं मार्केट चालतं, तर त्यांची किती बाय आणि सेल आहे सगळं त्याच्यामध्ये होतं. स्टॉकेज इज अ व्हेरी बेस्ट. त्याच्यात त्यांचे लर्निंग व्हिडिओ पण आहेत, ते चांगलं आहे. ओके, ग्रेट. स्टॉकेज एक आपल्याला मिळालं. मनी कंट्रोलचं ऍप सगळ्यांकडे पाहिजे. त्याच्यानंतर NSEचं ऍप आहे, NSE इंडियाचं ऍप आहे. NSEindia.com ऑल्सो गुड फॉर द ट्रेडिंग. म्हणजे जेवढे पण आपण आता ट्रेडिंग करणार आहोत, या सगळ्या गोष्टी आपल्याला आवश्यक असणार आहेत. त्याच्यानंतर BSEचं पण ऍप आहे. टेलिग्राम डाउनलोड करून घ्या. आता सगळे जे न लागणारे ऍप आहेत ते डिलीट करा. इंस्टाग्राम, युट्यूब आणि फेसबुक डिलीट करू नका. त्याच्यावर तुम्ही शीतल बाकरेला फाइंड आउट केलंय, त्याच्यामुळे ते डिलीट करू नका. पण त्याच्यावर पण कामाच्या गोष्टी बघा. खूप सारे ऍप्स आहेत असे की जे आपल्याला फ्रीली, फक्त फ्री कोणाचे कॉल्स बाय नका करू. दॅट्स इट. एकच गोष्ट स्टॉक मार्केटमध्ये करा की फ्री कोणाचे कॉल बाय नका करू. बाकी आपण सगळ्या गोष्टी करणार आहोत. भरपूर नॉलेज मिळतं. हर्षद मेहताची सिरीज पाहून काढा सगळेजण. आजपासून सुरू करा. क्लास संपेपर्यंत कदाचित तुम्हाला खूप सारं नॉलेज त्या सिरीज मधनं पण मिळेल. किती लोकांनी हर्षद मेहताची सिरीज बघून काढले? मला वाटतं मी जेवढी मार्केटिंग केली कोणीच केली नसेल त्याची. सो हर्षद मेहताची बघितली ते. पहिले 4 एपिसोड तर अमेझिंग आहेत, अमेझिंग आहेत. म्हणजे खूप काही शिकण्यासारखं आहे.
मी बिलीव्ह करते, कारण मी फंडामेंटल रिसर्च अनालिस्ट आहे, त्यामुळे मी बिलीव्ह करते की त्यांनी पण खूप साऱ्या गोष्टी फंडामेंटली कशा कॅच केल्यात ते शिकण्यासारखं आहे. आयपीओ कसे फसवले जातात आयपीओज मध्ये, आपण घेताना आयपीओ कसा घेतला पाहिजे आणि तिथे कसा घेतला गेला होता, कशी कंपनी क्रिएट केली गेली होती, फक्त लॉक केली गेली होती, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे कुठे फसवणूक होऊ शकते स्टॉक मार्केटमध्ये आणि कुठे नाही होऊ शकत हे शिकण्यासाठी पण ती सिरीज खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया, किती लोकांना माहितीये की स्टॉक मार्केटमध्ये एंटर करण्यासाठी डीमॅट अकाउंट लागतं? किती लोकांचे डीमॅट अकाउंट आहेत? आहेत आहेत. तेवढं केलेलं आहे. कुठल्या कुठल्या ब्रोकर कडे आहेत? झिरोदा, एक माझा ऍक्सिस डीमॅट आहे आणि झिरोदा. झिरोदा आणि ऍक्सिस धन. डायरेक्ट, ऍक्सिस डायरेक्ट आणि झिरोदा. हॅलो, हा मॅम, माझा एक मध्ये आहे. अरे वा, एंजल वन. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. किती लोक ब्रोकर आहेत इथे माझ्यासारखे? मॅम, आज सरांचा क्लास आहे मॅम. आज सरांचा क्लास नका घेऊ, आज इकडे बसा पाहिजे तर, नाहीतर मी विचारते सरांना. ओके ओके, विचारून घेते मी सरांना. सरांना सांगा सुट्टी द्या मॅम, म्हणजे मिस नाही होणार. हो हो सर, ते इथे होईल. ऍक्च्युली सुयश सरांनी ऑलरेडी विचारलंय ग्रुपवर. सुट्टी घ्या मग तिकडे, आज सांगते मी त्यांना, सांगते. वेगवेगळ्या गावातनं वेगवेगळ्या सिटी मधनं जॉईंड आहे, म्हणजे स्मिता मॅम तर फ्रॉम युएसए जॉईंड आहे, बाकी सगळे म्हणजे अदर सिटी मधनच आपण जॉईंड आहोत. फक्त 2 जण औरंगाबाद मधनं जॉईंड आहेत. असे किती लोक आहेत ज्यांना माहिती आहे की डीमॅट अकाउंट फक्त उघडलं जातं हे माहितीये? जसं बँकेत अकाउंट असतं ज्याच्यामध्ये आपण पैसे सेव्ह करतो, तसंच आता डीमॅटरलाइज अकाउंट झालंय ज्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग पण करणार आहोत. 2 अकाउंट उघडलं जाणार आहे तुमचं, एक डीमॅट अकाउंट असतं आणि एक ट्रेडिंग अकाउंट असतं. केवायसी सिम्पल आहे, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचा फोन नंबर आणि ईमेल आयडीज अँड ऑल ब्ला 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 थिंग झालं आणि एक अकाउंट. विदिन अ सेकंड तुमचं 10 ते 15 मिनिटात डीमॅट अकाउंट आजकाल उघडलं जातं. पण हे डीमॅट अकाउंट कोणाच्या अंडर उघडलं जातं हे किती लोकांना माहिती आहे? हा माहिती आहे मला, पण ब्रोकर असतो ना, म्हणजे कोणतरी सब ब्रोकर असतो त्याच्याकडे ओपन केलं जातं. बऱ्याच वेळेला जे बरेचदा जे युट्यूबर्स असतात ते सांगतात की आम्ही लिंक दिली, आमच्या लिंक कधी तुम्ही अकाउंट ओपन करा, सो दॅट व्हॉट यू ट्रेड ते त्यांना त्याचा बेनिफिट मिळतो. बरोबर आहे, बरोबर आहे. सो इथे काय होतं ना, हा ते लोक जेव्हा तुम्हाला लिंक देतात तेव्हा त्यांना कमिशन्स वगैरे ते तो सगळा पार्ट आपण सोडून देऊया. फर्स्ट ऑफ ऑल, आता इथे मला कोणीतरी म्हणलं की ऍक्सिस बँकचं डीमॅट अकाउंट आहे. कोणी मला वाटतं ऍक्सिस डायरेक्ट आहे. डायरेक्ट सिस्टीम्स तर एनएससीच्या साईटवर गेल्यावर तुम्हाला 18 मॉड्यूल्स मिळतील, ज्याला बोलतात 18 मॉड्यूल्स मिळतील. हे 18 मॉड्यूल्स अवेलेबल आहेत. हे 18 मॉड्यूल्स अवेलेबल आहेत, जे 18 मॉड्यूल्स तुम्हाला हेल्प करतील ब्रोकर व्हायला. किती लोकांनी आतापर्यंत कॉल परचेस केलेत लोकांकडनं? म्हणजे किती लोकांना फोन येतात? सुरत, अहमदाबाद, इंदोर, हा येतात भरपूर येतात. भरपूर येतात. भरपूर येतो. किती लोकांनी आतापर्यंत फ्री कॉल्स ट्राय केलेत किंवा पेड कॉल्स ट्राय केलेत? आता जे झालंय ते झालंय. फ्री केलेलं आहे 1-2 वेळा, ओके, पण तो लोकल होता पुण्यातला. ठीक आहे. जेव्हा हे कॉल्स तुम्ही द्यायला सुरू कराल ना, आता खूप लोकांचा इथे हाय, म्हणजे गणेश सर पण काल मला म्हणले की शीतल, जर का मी माझ्या फ्रेंडला कॉल दिला ना तर तो सक्सेस जातो, पण मी घेतला तर होत नाही. असं किती लोकांसोबत होतं? सगळ्यांसोबत होतं, बरोबर आहे. जेव्हा तुमच्या हो, माझ्यासोबत होतं, सगळ्यांसोबतच होतं, इव्हन माझ्यासोबत पण होतं. येस. माझ्यासोबत पण होतं, डोंट वरी. सो इथे काय होतं या ठिकाणी, सिंपलशी गोष्ट आहे, जर का तुम्ही कॉल्स देणार आहात आणि तुम्ही कॉन्फिडंट आहात, आता खूप छान स्टडी आहे, ज्ञान थेरी आहे, टेक्निकल नॉलेज आहे, फंडामेंटल नॉलेज आहे, सगळं नॉलेज आहे. पण हे कॉल्स देण्यासाठी ना सेबीने एक रेस्ट्रिक्शन आणल्यात, दॅट इज सिम्पल कॉल्ड सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया.
हिने एक रेस्ट्रिक्शन्स आणलेत की तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं पाहिजे कॉल्स देण्यासाठी. हे सर्टिफिकेट NSCच्या साईटवर गेलात, ती एक्झाम दिली तर तुम्हाला पण मिळेल आणि लिगली तुम्ही कॉल प्रोव्हाइड करू शकणार. तुम्हाला ट्रेडिंग करायची गरजच नाहीये. तुम्ही महिन्याला 20,000 25,000 रुपये दिले, पे केले, तुम्हाला कोणीतरी पे केलं, असे 10 लोकांनी पे केले तर 2.5 लाख रुपये तर तुमचे असेच महिन्याला जमा झाले. काय गरज पडते ट्रेडिंग करायची? तुम्ही सरळ इन्व्हेस्टमेंट करा आणि बरोबर. लोकांच्या पैशांवर तुम्ही मजा करा. हा येस. फंड आहे, पण हा लिगली करायचा असेल तर तुम्हाला तर एक्झाम पास आउट करायला लागेल. मग म्युच्युअल फंडची एक्झाम आहे, ऑप्शनची एक्झाम आहे, फ्युचर्सची एक्झाम आहे. मी फंडामेंटल रिसर्च अनालिस्ट आहे, पण मी कुठलेही कॉल्स कोणालाही देत नाही कारण माझ्याकडे खरोखर वेळ नसतो. सो सिम्पल इज दॅट की तुम्ही ह्या एक्झाम देण्याचा प्रयत्न करा. जेवढे पण यंगस्टर्स आहे, आता श्लोक आहे, वैशाली मॅम आहे, विशाखा मॅम आहे, सगळ्यांना या फील्डमध्ये यायला हरकत नाही आहे. सगळ्यांचं नेटवर्किंग खूप छान आहे, सगळ्यांकडे क्लायंट्स बेस खूप छान आहे. तर एक साईड इन्कम तुमचं सुरू होईल. फक्त ट्रेडिंग म्हणून हा क्लास बघू नका आपण. आणि या क्लासमध्ये तुम्ही जे काय शिकणार ते तुम्ही टेक्निकल अनालिसिसची एक्झाम देऊ शकतात, रिसर्च अनालिस्टची एक्झाम देऊ शकतात, NISM ची एक्झाम देऊ शकतात, म्युच्युअल फंडची एक्झाम देऊ शकतात, इवन तुम्ही ऑप्शनची पण एक्झाम या क्लासेसमधनं देऊ शकतात. आणि सगळा जेव्हा तुम्ही त्या आपण एक सेशन घेऊया, आपण त्या मॅडमला आणि एका सरांना पण बोलूया, तुम्हाला मी त्या सगळ्या एक्झामचं इंट्रोडक्शन देईन. तुम्ही जेव्हा त्या मॉडेलला सबस्क्राईब करतात, तुमच्या घरी पूर्ण पोर्शन येऊन जातो. तुमच्या घरी सगळा पोर्शन येऊन जातो. तुम्हाला काहीही करायची गरज नसते, तेवढा फक्त अभ्यास करून जशी नीटची एक्झाम असते, टिक करा टिक करा, बस टिक करायचं असतं. आणि खूप टफ नसते, पण 2-3 अटेम्प्ट द्यायला लागतात, एवढंच असतं. काय? 2-3 खूप टफ नसते, पण 2-3 अटेम्प्ट द्यायला लागतात. UPSC पेक्षा थोडी कमी असेल मॅडम. नाही, मी जेव्हा एक्झाम द्यायला गेले तेव्हा मी अल्टरनेट 3 तासाप्रमाणे घेऊन गेले होते. हा स्लॉट, तो स्लॉट, तो स्लॉट. हा नाही गेला कारण लगेचच येतं तुमच्याकडे. तो स्लॉट नाही झाला तुम्ही दुसरा स्लॉट, तो स्लॉट नाही झाला तुम्ही तिसऱ्या स्लॉटला बसू शकता. पण मला खरं सांगू तर गरज नाही पडली आहे. ठीक आहे. तर सो या एक्झाम्स तुम्ही देऊ शकतात. आता जाऊया स्टॉक मार्केटमध्ये एंटर करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज. बेसिकली काय काय आपण पूर्ण IPO, म्युच्युअल फंड बघणार आहोत. आपण इक्विटी, वन ऑफ माय फेवरेट पार्ट आपण बघणार आहोत, ज्याच्यामध्ये मी करोडपती झाले आणि माझ्या मुलांचे एज्युकेशन लोन फ्री झाले. तो पार्ट मी खूप छान शिकवते सगळ्यांना. तो पार्ट मिस का करू. कुठलंही रेकॉर्डिंग मागू नका, कारण रेकॉर्डिंग अर्धवट असतं, त्यामुळे रेकॉर्डिंग मागू नका. त्यानंतर डेफिनेटली आपण डे इंट्राडे शिकणार आहोत आणि फ्युचर ऑप्शन शिकणार आहोत. आपण लॉट्स ऑफ स्ट्रॅटेजी शिकणार आहोत. आपण लाईव्ह मार्केटमध्ये मॅजिक फॉर्म्युलेज शिकणार आहोत. आपण लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला पण शिकणार आहोत. जेव्हा लाईव्ह मार्केट जेव्हा तुमच्या समोर असतं तेव्हा ट्रेडिंग करण्यात एक वेगळी मजा असते. ती मजा मी तुम्हाला नक्कीच, आपण तिथे लाईव्ह ट्रेड पण करूया आणि आपण पैसे कमवायला सुरू करूया. 8 दिवस फक्त जे पण जुने लोक जे काही म्हणजे ट्रेडिंग ऑलरेडी करतायत त्यांनी थोडंसं थांबून लर्न, रिलर्न आणि मग अर्न करायला सुरुवात करायला हरकत नाहीये. समजून घ्या, 8 दिवस ट्रेडिंग नाही केलं तरी काही फरक पडणार नाहीये. मार्केट कुठेही जाणार नाहीये. मार्केट आपल्याला उचलतं आणि बाहेर फेकतं. असे खूप सारे लोक मी गेल्या 25 वर्षात बघितले. तर आपल्याला टिकून राहायचंय मार्केटमध्ये आणि ते पण लॉंग टर्म साठी टिकायचंय, थोड्या वेळासाठी नाही. सो प्रत्येक छोटी छोटी स्ट्रॅटेजी आपण समजू. नाही समजलं आपण रिपीट घेऊ. आपल्याला महिन्याच्या ऐवजी 2 महिने लागले तरी चालतील. प्रश्न भरपूर विचारा. जोपर्यंत आता मागच्या बॅच मध्ये आमचे सुयश सर होते आणि स्मिता मॅम होत्या, ज्या लॉट्स ऑफ क्वेश्चन्स विचारत होते, त्यामुळे बाकी लोकांचे प्रश्न संपत होते आणि त्यांना समजत होतं. तुम्ही जेवढे प्रश्न विचाराल तेवढं चालेल. जो पहिले आपण जाऊया. एव्हरीवन मला जर स्टॉक मार्केट म्हणजे भाजी मार्केट, ठीक आहे. एकाकडनं विकत घ्यायचंय, एकाला विकायचंय. सिम्पल आहे. म्हणजे श्रुती मॅमला विकत घ्यायचंय तर वैशाली मॅमला विकायचंय. तेच जे वैशाली मॅमला विकायचंय ते त्यांच्या भावाने विकलं गेलं पाहिजे. तर जर दिनेश सर घ्यायला तयार असतील त्यांच्या भावाने तरच वैशाली मॅम विकतील, अदरवाईज वैशाली मॅम नाही विकणार. म्हणजे इथे प्रत्येक जण आपली आपली प्रॉपर्टी होल्ड करून बसलाय. जोपर्यंत रेट येणार नाही तोपर्यंत ते विकणार नाहीयेत. पण एमर्जन्सी मध्ये आता समजा वैशाली मॅम म्हणतायत की नाही 1000 रुपयाला देऊन टाकते, जाऊ देत. दिनेश सरांनी 1000 रुपयाला मागितले पण मला 1030 लाच द्यायचा होता.
एक तर दिनेश सरांना कॉम्प्रोमाइज करायला लागेल, नाही तर वैशाली मॅमला कॉम्प्रोमाइज करायला लागेल. तर वैशाली मॅम म्हणला सोड शीतल, मला खूप गरज आहे पैशांची, मी विकून टाकते. सो सिम्पल इज कॉल्ड बायर्स अँड सेलर्स. इथे कुठली कंपनी स्वतः काम करणार नाही, इथे काम करणार आहोत आपण सगळे. इथे काम करणार आहोत आपण, शेअर्स विकत घेणार आहोत आपण, शेअर्स विकणार आहोत. आणि सिम्पल आहे. आतापर्यंत किती लोकांनी ऐकले की स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट होतो, जोपर्यंत तुम्ही स्टॉक विकतच नाही. मी खूप साऱ्या लोकांना असं बघितलं, फक्त घेत जातात घेत जातात घेत जातात, विकतच नाही. प्रॉफिट कधी होणार तुम्हाला? आणि कुठला आतापर्यंत तुम्हा लोकांचा एक्सपिरियन्स असा आहे का तुम्ही घेतला तो शेअर प्रत्येक वेळेस वरच जातो, खाली येतच नाही? असं नाही, असं नाही होत. कोणीतरी आहे मार्केटमध्ये ज्यांनी 70% असं नाही होत. 70% असे झालेत माझे की मी घेतलेत ते शेअर्स आणि वरतीच गेलेले आहेत. 30% असे होते की घेतलेत पण ते गेले, डब्यात गेले. पण 70% माझे शेअर असेच होते की प्रॉफिट मध्ये आहेत, म्हणजे दिले होते. त्याच प्रॉफिट मध्ये तुमचे क्लासेस केले मी. ग्रेट. क्लास आणि बाकीचं तुमच्या ह्याच्यातनं त्याच्यातनंच काढले आता मी. स्मार्ट इन्व्हेस्टर आहात मग तुम्ही, नो डाऊट यू आर द स्मार्ट इन्व्हेस्टर्स. म्हणजे परफेक्ट. म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्यातनं प्रॉफिट बुक करत नाही ना, तोपर्यंत स्टॉक मार्केटचा एक सिम्पल रूल आहे, मी प्रत्येक बॅच मध्ये सांगते. आज जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार असाल 1 लाख रुपये, आज आहे 5 मे, पुढच्या 5 मे ला जर तुम्ही ते 1 लाख रुपये घेऊन आहात मार्केटमध्ये, तो यू आर द विनर. मी नेहमी म्हणते की तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट जरी असली तर तुम्ही विनर आहात. जर स्टॉक मार्केटमध्ये टिकायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट अमाऊंट पाहिजे. सो सिम्पल, बायर्स अँड सेलर. लॉट्स ऑफ बायर्स असतात, लॉट्स ऑफ सेलर्स असतात. नियर अबाउट स्टॉक असं नाही म्हणू शकत तुम्ही, पण इथे दिलंय ते अल्फाबेटिकली दिलं असेल. ठीक आहे. टाटा मोटर्स आहे, टाटा स्टील आहे, टेक महिंद्रा आहे. आता कुठल्या कुठल्या कंपनीचं तुम्ही पापात सहभागी झालेत किंवा पुण्यात सहभागी झाले हे आठवेन तुम्हाला आता, की हा रे हा, JSW स्टील होता माझ्याकडे, तो मी घेतल्यापासून खालीच आहे, कधी वरच नाही आला. नेस्ले इंडिया, मारुती सुझुकी. आता ह्या ज्या 50 कंपनीज आहेत ना, या रोजच्या रुटीन मधल्या कंपनीज आहेत. रोजच्या रुटीन मधल्या कंपनीज आहेत, सगळ्यांना माहिती आहे. औषधं घ्यायला गेलो तर सन फार्मा, ऑरो फार्माचे घ्यायला लागतात. पॉवर ग्रिड सगळ्यांना माहिती आहे. एसबीआय लाईफ माहिती आहे. श्रीराम फायनान्स सगळ्यांना माहिती आहे. विप्रो सगळ्यांना माहिती आहे. टायटन सगळ्यांना माहिती आहे. इन्फोसिस सगळ्यांना माहिती आहे. हिंडाल्को सगळ्यांना माहिती आहे. हिरो मोटोकॉर्प माहिती आहे. अशी कुठली कंपनी आहे जी तुम्ही आतापर्यंत ऐकली नाही आहे टॉप 50 मधली? ऑलमोस्ट आहे. ऑलमोस्ट ऐकल्यात. सो हेच होतं वैशाली मॅम, जेव्हा मार्केट खाली येतं ना, तर ह्या स्टॉक हे जे सगळे आहेत ना, हे निफ्टीला सपोर्ट करतात. ओके. जर तुम्ही बघितलं ना, मार्केट खाली येणार असेल तर 40 कंपनीज खाली असतील, 10 काहीतरी कारणाने थोड्याफार वर असतील. जर मार्केट वर जाणार असेल तर 45 कंपनीज वर असतील, 5 कदाचित मायनस असू शकतात. सो मग आपण काय रेकमेंड करतो की निफ्टी, पहिले हा प्रश्न विचारला जातो की निफ्टी किती वाढली आहे किंवा निफ्टी किती खाली आली. इवन एंड ऑफ द डे जेव्हा तुमचा ब्रोकर तुम्हाला मेसेज पाठवतो ना, तर तो पाठवतो सेन्सेक्स इतका वाढून बंद झाला किंवा मायनस मध्ये बंद झाला, निफ्टी इतकी प्लस मध्ये किंवा मायनस मध्ये बंद झाली. तर हे जे 2 मेन कॅरेक्टर आहेत ना, हे खूप महत्वाचे आहेत स्टॉक मार्केटमध्ये. प्रेषिता मॅम, आता बघा, या 50 कंपनीज आणि या 30 कंपनीज ज्या आहेत या कॉमन आहेत. फक्त याच्यामध्ये 20 कंपनीज एक्स्ट्रा आहेत. एसबीआय आहे इकडे, इकडे एसबीआय आहे. इकडे एसबीआय लाईफ नाही आहे, इकडे श्रीराम फायनान्स नाही आहे. ठीक आहे. सो इकडे 20 कंपनीज कमी आहेत, म्हणून इथे फक्त टॉप 30 आणि इकडे टॉप 50. जर तुम्ही सेन्सेक्स मध्ये बघाल तर अडानी ग्रुपच नाहीये. ठीक आहे. टॉप 30 मध्ये अडानी ग्रुप नाहीये, पण निफ्टी मध्ये अडानी एंटरप्राइजेस, अडानी पोर्ट आहे. इकडे अपोलो हॉस्पिटल आहे. तुम्ही जर गेलात बीएससी मध्ये तर अपोलो हॉस्पिटल पण नाहीये. मॅम आज MRF टायर्स नाहीये, ते तर टॉपला आहे ना? हो बरोबर आहे, टॉपला असेल तरी कॅटेगरीज प्रमाणे जर सेट नसेल होत तर काढून टाकतात मार्च टू मार्च मध्ये. म्हणजे मॅम 1 वर्षभर तरी असतात का या कंपन्या?
मध्ये जर एखाद्या कंपनीचा म्हणजे लॉस डिक्लेअर झाला, फ्रॉड डिक्लेअर झाला, तर सेबी किंवा सेबीकडे पूर्ण ऑथॉरिटीज BSE NSE मधनं काढून टाकणार. जसं येस बँकचा लॉस डिक्लेअर झाला होता, सत्यमचा लॉस डिक्लेअर झाला, मध्ये कुठल्याही कंपनीचं काही चुकून मुकून फ्रॉड समोर आला तर ती कंपनी NSE BSE मधनं काढायची पूर्ण परमिशन ह्याच्याकडे आहे, आपल्या सेबीकडे आहे. NSE BSE मधनं काढून टाकू शकतात. ओके ओके NSE BSE चं डाऊट क्लिअर एव्हरीवन? येस. प्रेषिता मॅम, प्रतीक्षा मॅम, सॉरी. हो मॅम, क्लिअर. हा, मला Yes, वाटतं आपण म्युच्युअल फंड कडे जाऊया, बेसिक पासूनच जाऊया, घाई नको करायला, किती वेळ लागला तरी चालेल. ठीक आहे. सो किती लोकांकडे म्युच्युअल फंड आहेत? सट्टेबाज थोडेसे बाजूला थांबा, बेसिक पासून सुरू करूया. माझ्याकडे आहे. Okay. आहेत माझ्याकडे. माझ्याकडे सिपच्या ह्याच्या थ्रू आहेत म्युच्युअल फंड घेतलेत. SIP. हा, SIP. ओके, आहे. ओके, आणि सरांकडे आहे. अजून माझ्याकडे आहे. Okay. किती लोकांना वाटतं की म्युच्युअल फंड वन ऑफ द सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट? सॉरी टू आस्क. सेफ. सेफ आहे. या. Okay. ठीक आहे, डन. अजून 90% वाटतं सेफ आहे. 90% वापर. तर 10% मध्ये मी आहे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क आहे. ठीक आहे. आता जे मी सांगेन कदाचित तुमचा व्ह्यू बदलेल, कदाचित नाही बदलणार. म्युच्युअल फंडची सिम्पल डेफिनेशन आहे. म्हणजे मला तर म्युच्युअल फंड समोर आला की एकच गोष्ट आठवते की म्युच्युअल फंड वन ऑफ द सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट. पण खाली जेव्हा आपण साइन करतो आय एग्री, आणि तिथे खाली एक लाईन असते सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. ठीक आहे. ही लाईन माझ्या परफेक्ट डोक्यात बसली होती आणि मी त्या लाईनवर खूप रिसर्च, मला खूप पोस्टमॉर्टम करायची सवय की बाबा तू असं का बोलला. म्हणजे जसं आता BSE NSE मध्ये मी एकच गोष्ट वापरली की निफ्टी खाली आली म्हणजे स्टॉक खाली येतात. तर जसं वैशाली मॅमनी, तर मला म्हणजे माझा पहिला क्लासमधनं तर लिटरली मला क्लासमधनं हाकलून दिलं होतं. सुयश सर, मी तुम्हाला नाही हाकलत, मला लिटरली हाकलून दिलेलं, कारण मी खूप प्रश्न विचारलेले. जोपर्यंत माझं समाधान होत नाही, मी पण तुमच्यासारखीच आहे. तर मला लिटरली मॅम. माझ्या फॅमिलीने बाहेर हाकललं होतं की तू बाहेर थांब थोडा वेळ, नंतर या तुम्ही आम्हाला शिकू दे म्हणून. आणि नंतर मलाच घेतलं की नाही, तू विचारल्याशिवाय आम्हाला समजत नाही म्हणून. समजत नाही. सो प्रश्न विचारा, जोपर्यंत तुम्ही प्रश्न नाही विचारणार नाही समजणार. म्युच्युअल फंडची सिम्पल डेफिनेशन आहे, ज्या लोकांना स्टॉक मार्केटचं नॉलेज नाहीये पण हे माहितीये की स्टॉक मार्केटमध्ये पैसे मिळतात. आणि समजा आता वैशाली मॅम किंवा दिनेश सर किंवा सुवर्ण मॅमना नॉलेज खूप आहे, पण ऑफिस टाइम मुळे त्यांना बाउंडिंग आहे, त्यांना ते शेअर्स विकत घेणं आणि विकणं नाही जमत आहे. पण त्यांना हे माहिती अगेन की शीतल स्टॉक मार्केटमध्ये पैसे मिळतात, पण आमच्याकडे वेळ नाहीये एंट्री एक्झिट साठी. तर म्युच्युअली अंडरस्टँडिंगनी एक फंड मॅनेजर डिसाइड केला जातो आणि तो आपले फंड स्टॉक मार्केटमध्येच इन्व्हेस्ट करतो. आपल्याला काही अथॉरिटीज नाहीये, आपण फक्त पैसे दिले की शीतल तुला नॉलेज आहे, तू हँडल कर. जर स्टॉक मार्केट वर गेलं तर वर जाईल, स्टॉक मार्केट खाली आलं तर NAV खाली येईल. सो दॅट इज सिम्पल कॉल म्युच्युअल फंड सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून मानलं जातं. माझ्या हिशोबाने नाही, ते मी तुम्हाला प्रूव्ह करेल, मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्रूव्ह करणार आहे. सो म्युच्युअल फंड वन ऑफ द सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट इन स्टॉक मार्केट. पण अगेन मार्केट खाली आलं तर खाली येणार NAV, वर गेलं तर वर जाणार. सो हो, बघितलं. मला खूप लोकांनी बघितलं. चॅलेंज केलं होतं की 21 सालचे आलं तर आम्ही मार्केट सोडून देऊ म्हणून. मोठे मोठे कमेंट्स होते माझ्या याच्यावर. 21,600 मी प्रेडिक्ट केलं होतं डिसेंबरमध्ये, आणि मस्तपैकी मी कमेंट्स पण वाचले होते सगळ्यांचे, आणि मी नंतर खूप मजा घेतली सगळ्यांच्या कमेंट्सला जाऊन जाऊन रिप्लाय केला, सोडलं का भाऊ म्हणून. सो समजा तुम्ही जर का 10 रुपयाची NAV घेतली असेल आणि जेव्हा 21,600 येईल, समजा आता 24,000 होतं, मग प्रत्येकाच्या टॅक्स कॅटेगरीवर ठरतं. म्हणजे जर का आता लेडीजसाठी खूप टॅक्स बेनिफिट आलेत तर मी सांगते की ग्रोथ प्लॅन घ्या. पण आता दिनेश सर वन ऑफ द रिचेस्ट फॅमिली पासून आणि ग्रो करणारे आहेत, तर त्यांना मी सजेस्ट करेल की डिव्हिडंड प्लॅन मध्ये जा. त्यांना टॅक्स बेनिफिट गरजेचं आहे, आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांना नाही गरजेचं ना. ओके.
लेडीजसाठी ग्रोथ प्लॅन ऑलवेज गुड, कारण टॅक्स बेनिफिट आपल्याला तसंही खूप मिळतं. आणि ऍट द एंड जेव्हा तुम्ही मला सांगाल की म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही जास्ती इन्व्हेस्टमेंट तसंही नाही करणार, पण एक सेफ अमाऊंट आपण 15% जे काय आपला पोर्टफोलिओ बनवणार आहोत त्यातनं बनवणार असेल तर मी सजेस्ट करेल की गो विथ द ग्रोथ प्लॅन. ऑलवेज गुड. पटकन रिटर्न मिळतात आपल्याला, एवढे पेशन्स नसतात जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो. राईट. ग्रोथ प्लॅन ऑलवेज गुड. ठीक आहे. एनी डाऊट्स? कळतंय सगळ्यांना? येतंय मला शिकवायला? हो ये. हो मॅम, थँक्यू. छान शिकवत आहे सरांपेक्षा. ते मला प्रत्येक क्लासमध्ये आल्यावर विचारतात की विचारून घे येतंय का तुला चांगलं की मला चांगलं म्हणून. मॅडम तुमचे स्टुडंट्स तुम्हाला चांगले वाटतायत ना? इट्स गुड क्वेश्चन. नाही, बाकी सगळे सत्संग ऐकतायत. बाकी मला वाटतं 2-3च ऍक्टिव्ह आहेत ज्यांना खरोखर पैसे कमवायचे. ज्यांना प्रश्न नाहीत ते चालू आहेत सत्संग, असं म्हणूया आपण. जे व्हिडिओवर नाहीये, जे सुमडीत ऐकतायत. सो अजून 2 गोष्टी येतात त्या खूप महत्वाच्या आहेत. हा, स्मिता मॅम तुमचा दुसरा प्रश्न, स्मिता चव्हाण मॅम, की एकतर कुठला सजेस्ट कराल? त्यातलं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल द्यायचं असेल तर आता दिनेश सरांनी डायव्हर्सिफाईड तर केला फंड, पण दिनेश सर एकदा परत नावं सांगा तुम्ही कुठले घेतलेत. एकच सेकंड मॅम. काय चुकी झाली आहे ते सांगते. पण मॅम जे डायव्हर्सिफाय करतात त्याचे पण चार्जेस घेतात ते इयरली का 6 मंथ्स असं काहीतरी. चार्जेस सगळेच असणार आहे. इव्हन तर आम्ही स्वच्छ भारत टॅक्स पण घेतोच तुमच्याकडनं स्टॉक मार्केटमध्ये. जेव्हा हो की येतो. काय स्वच्छ करताय तुम्ही भारत शेअर मार्केटमध्ये ब्रोकरेज देऊन मला नाही माहिती, पण आम्ही घेतो. DSP मिड कॅप फंड म्हणून आहे, हा, रेग्युलर सगळेजण नीट ग्रोथ. ऐका. त्याच्या हॅलो. सगळेजण नीट ऐका आणि लिहून घ्या. काय चूक आहे मी सांगते. येस सर. ओके. DSP मिड कॅप फंड रेग्युलर ग्रोथ प्लॅन. त्यानंतर दुसरा आहे HDFC ट्रान्सपोर्टेशन अँड लॉजिस्टिक फंड रेग्युलर ग्रोथ. त्याच्यानंतर HSBC स्मॉल कॅप रेग्युलर ग्रोथ. हे 3 आहेत. एक ब्रोकरने सजेस्ट नव्हता केला पण मी माझा ऐकून केला होता. SBI चा आहे, थोडं ओपन करून सांगतो मी. पण हे 3 मला त्या ब्रोकरने सजेस्ट केले होते. ठीक आहे, ठीक आहे. या 3 मध्ये कोणाला काय वाटतं की कुठला फंड सरांनी नव्हता घ्यायला पाहिजे? दुसरा सांगा जरा, दुसरा दुसरा नाव एक व्यवस्थित द्या. HDFC लॉजिस्टिक होता आणि ट्रान्सपोर्ट होता, आणि तिसरा मिड कॅप होता, आणि स्मॉल कॅप होता, आणि SBI. स्मॉल कॅप. हा एक मॅम. स्मॉल कॅप, HDFC लॉजिस्टिक अँड ट्रान्सपोर्ट होता, आणि एक मिड कॅप होता. ह्या 3 मध्ये तुम्हा लोकांना आता काय वाटतं की कुठला नाही घ्यायला पाहिजे होता सरांनी? स्मॉल स्मॉल कॅप नाही घ्यायला पाहिजे. स्मॉल कॅप नाही घ्यायला पाहिजे का नाही माझ्या घ्यायला? मते. स्मॉल कॅपचं काय खरं नसतं, त्यात कनेक्टेड टू द पेनी स्टॉक्स असतात त्याच्यामध्ये. पण कधी कधी काय काय स्मॉल कॅप मल्टीबॅगर पण होतात, त्याच्यामुळे डिपेंड की त्यांच्याकडे कोणतं कंपोजिशन आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. येस, येस. फेस व्हॅल्यू पण कमी असतं त्याचं. फेस व्हॅल्यू पण कमी असेल, बरोबर आहे. सो सिम्पल आहे ना की स्मॉल कॅप आपण जेव्हा घेतो ना, तर म्हणजे लाईक आपण ज्याला म्हणतो ना की फ्रंट बँचेस ऑलवेज त्यांची डिमांड असते, आणि म्हणजे बॅक बँचेसच झाले स्मॉल कॅप म्हणजे. जसं आपण S ग्रुप, T ग्रुप, Z ग्रुप एकदम अवॉइडच करून टाकलंय ना. आपण S ग्रुप घेणार आहे ना, T ग्रुप घेणार आहे ना, Z ग्रुप घेणार आहे. सो लाईक सेम लाईक इथे पण स्मॉल कॅप म्हणजे काय झालं की त्यांचं टर्नओव्हर कमी आहे. स्मॉल कॅप वाईट आहे असं नाही म्हणत मी, पण स्मॉल कॅप कंपनीचं टर्नओव्हर कमी आहे तर रिटर्न्स पण कमी मिळणार. सो ऑलवेज गो विथ द लार्ज कॅप फंड्स. ठीक आहे, ऑलवेज गो विथ द लार्ज कॅप फंड्स. तुमचा HDFC मल्टीप्लॅगर मध्ये येतोय का तो एकदा चेक कराल. आणि त्यांनी आता लॉजिस्टिक आणि ट्रान्सपोर्ट या 2च गोष्टी घेतल्यात त्याच्यामध्ये. सो ते पण त्याची किती डिमांड आहे लॉजिस्टिकची आणि ट्रान्सपोर्टची हे पहिले सर्च करायला पाहिजे.
म्हणजे ओके. माझं म्हणणं असतं की तुम्ही जेव्हा करताय तेव्हा घुसा त्याच्यामध्ये, चिरफाड करा त्याची. का घेऊ मी, म्हणजे मला मला विचाराल तर मला उद्या जर कोणी सांगितलं की तू आपल्याकडे कुठला शेअर आहे मॅम, संपन्नवर मॅम आपल्याकडे वेदांत आहे. सो वेदांता मी घेऊन मला बेनिफिट होईल की नाही होईल माझ्या क्लायंटला, ह्याचे 10 पॉईंट्स माझ्या डोळ्यासमोर लगेच येतात तरच मी इन्व्हेस्ट करेल. मला माहिती आहे त्याच्यामध्ये मला काय स्ट्रॅटेजी करायला लागेल तरच मी घेईन. सो असं तुमच्याकडे डोळ्यासमोर आलंच पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं आता इथून पुढे जे काय झालं ते झालं. आपल्याला तेव्हा माहिती नव्हतं, आता तुम्ही त्याचेच पैसे देतायत मला. सो सिम्पल आहे. तुम्हाला त्याचेच पैसे देऊन तुम्हाला करायचं आहे की ऑलवेज स्मॉल कॅप, शक्यतो जिथे होईल तिथे टाळा. शक्यतो जिथे होईल तिथे टाळा. इंडेक्स फंड मध्ये कुठेही इन्व्हेस्ट करा, डोळे झाकून इन्व्हेस्ट करा. लार्ज कॅप मध्ये करा, मिड कॅप ऑल्सो ओके. सगळ्यात बेस्ट फायनान्स सेक्टर्स मध्ये इन्व्हेस्ट करा. पर्टिक्युलर बँकिंग मध्ये नका जाऊ, फायनान्स स्टॉक मध्ये जा, कारण फायनान्स करणाऱ्या कंपनी कधी बंद नाही पडणार आहे. लॉंग टर्मचा विचार करा की डिमांड कसली असणार आहे. आणि पर्टिक्युलर घ्यायचं तर इंडेक्स 50 मधले शेअर्स मध्ये जी काही म्युच्युअल फंडची कंपनी इन्व्हेस्ट करते ती. सिम्पल. ते बरोबर विचारतो. कोणीतरी ग्रुपमध्ये एखादं चाणक्य असतंच. पाहिजे. मॅम निपॉन मध्ये मी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट चालू केली होती 5000 ची. तर ते चांगलं आहे का? माझा खूप फेवरेट आहे, खूप पैसे दिले त्यांनी मला. हो हो, निपॉन आहे माझाही का? फेवरेट आहे. खूप हो, छान ग्रोथ दिली आहे त्याने. ओके म्हणजे काही ओके. काळ तो सगळ्यात कोणता सगळ्यात कोणता फंड? लोएस्ट साईडला होतो. निप्पॉन रिलायन्सचा आहे. पहिला रिलायन्स म्हणूनच घेतला होता, पण तो हो पण कधी मग त्याच्यामध्ये नंतर निपॉन इन्व्हेस्टमेंट मध्ये चांगली कन्वर्ट राहील झाला का? होता. आता ते जे एसआयपी आहे ती कंटिन्यू केलेलं चांगलं राहील? आता मे बी त्याची एनएव्ही जास्त असेल. अजून एक कुठलं मॅम तरी नाव समोर आलंय, पिरॅमल काहीतरी काहीतरी एक नाव. मिराई मिराई ऍसेट म्हणून आहे. त्याने पण छान ग्रोथ दिलेली आहे. अच्छा, नाही अजून एक नाव समोर आलंय कोणाचं तरी काल परवाच, की त्यांच्याकडे स्टेक खूप चांगलं आहे. माझं नाव खरोखर लक्षात नाहीये. मी उद्या कन्फर्म. क्वांटम फंड एक चांगलं आहे. क्वांटम फंडनी पण प्रचंड रिटर्न दिले. अच्छा, अजून एक हा क्वांटम राईट राईट. माझं क्वांटम मध्ये पण आहे. अजून एक पराग पारेख असेल मॅम, पराग पारेख. राईट, एक्झॅक्टली पराग पारेख. ह्यांचं पण नाव खूप चांगलं सध्याला आलंय समोर. ते पण बेस्ट. चांगलं आहे का पण मग मॅम त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली चांगली राहील? शक्यतो मी फार बिलीव्ह नाही करत म्युच्युअल फंड मला, कारण तेवढं ब्रोकरेज देण्यापेक्षा माझ्याकडे डोकं आहे तर मी स्टॉक मार्केटमध्ये तेवढे पैसे लावेन. म्हणजे मी दर ओके महिन्याला इक्विटी घेऊन ठेवेन. तुम्ही 10,000 रुपये दर महिन्याला नाही काही म्हणेन तर मी तुमच्या मुलीच्या नावाने तुम्ही 4 रिलायन्सचे शेअर घेऊन ठेवले, तुमच्या मुलीचं एज्युकेशन फ्री होईल. ओ सिम्पल मग आहे. एसआयपी घेण्यापेक्षा ते घेऊन ठेवलेलं परवडेल. आणि तुमचं ब्रोकरेज वाचतंय आणि तुमच्या डोळ्यासमोर आहे ना, तुम्हाला राईट. दिसतो तो स्टॉक कधी वाढतोय कधी नाही. म्हणजे तुम्ही सुरत, गुजरात, अहमदाबाद गेलात ना, तर त्या लोकांनी आत्ता तर खेळ ठीक आहे, आत्ता एज्युकेशनसाठी मुलांचा खर्च होतो. त्या तुम्ही कुठे पण जा, म्हणजे मी सुरतमध्ये तर जॉब केलाय ऍज अ डीलर म्हणून शिकण्यासाठी वगैरे. मी अहमदाबादला जॉब केलाय, म्हणजे मला जाणून घ्यायचं होतं त्या लोकांचं. तर तिथे फक्त लोक इक्विटीमध्ये काम करतात, फार कमी लोक तिकडे ट्रेडिंग करतात, आणि ते सगळे म्युच्युअल लोक ओके. रिलायन्स मध्ये बिलीव्ह करतात. हो, ते लोक बोलतात बस भाई का शेयर, आणि हमारी बेटियों की शादी हुई है, हमारे घर बने रिलायन्स के ऊपर, असंच बोलतात ते फक्त इन्व्हेस्ट करतात रिलायन्स मध्ये. म्हणजे एवढा बिलीव्ह आहे त्या लोकांचा रिलायन्स वर. म्हणजे मी एक आपणच थोडक्यात इथे एसआयपी करायची म्हणजे मॅम. सिम्पल आहे ना मॅम, रिलायन्स मध्येच करण्यापेक्षा तुमच्याकडे आता उद्या इक्विटी शिकवल्यानंतर खूप काही गोष्टी क्लिअर होतील. उद्याचे क्लास नक्कीच जॉईन करा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की कुठल्या महिन्याला कुठे कसं इन्व्हेस्ट करायचं. इनसाइडर स्टॉक कसे काढायचे ओके ते शिकवणार आहे मी तुम्हाला, तांत्रिक म्हणजे पद्धत. म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी करण्यापेक्षा इक्विटी मध्ये इन्व्हेस्ट केलेलं बेटर आहे. 100% कधी पण बेटर आहे. तुमच्या ओके डोळ्यासमोर आहे ओके पूर्ण डाटा. म्युच्युअल फंड वाले ओके काय करतात आजकाल दाखवतात, पण आतमध्ये काय चालू आहे आपल्याला माहित नाही ना. आज मेरी लंच वाली राईट. कंपनी बंद होऊ शकते, कार्वी सारखी कंपनी बंद होऊ शकते, काही होऊ शकतं. तो तुमच्या समोर तो मार्केटमध्ये स्टॉक्स कुठे नाही जात तुमचे. समजा तुमचा ब्रोकर बंद झाला, आता मी अनुग्रह मध्ये कुठली होते, गोष्ट
माझा ब्रोकर बंद झाला, तो फ्रॉड झाला तो ब्रोकर, पण माझ्या क्लायंटचे सगळे शेअर सेफ होते कारण ते NSE मध्ये सेफ राहतात. जर म्युच्युअल फंड नाही ओके सेफ राहणार त्याच्याकडचे, पण ते सगळे इक्विटी वाले शेअर्स आम्ही फटाफट दुसऱ्या ब्रोकरकडे अकाउंट उघडून त्यांना शिफ्ट करायला मदत केली. सो ब्रोकर जरी बँक करप्ट डिक्लेअर झाला तरी आपण ते स्टॉक्स जशाला तसे उचलून दुसऱ्या डीमॅट मध्ये, त्याला कोणी हात नाही लावू शकत. मॅम आपण शिफ्ट करू शकतो का दुसऱ्या डीमॅटला? हो हो हो, तुमचं स्टॉकला कोणीच हात नाही लावत मॅम. एकतर CDSL किंवा NSDL 2 DP आहेत ज्याच्या अंडर मार्केट म्हणजे ब्रोकर्स काम करतात. तर तुमचं ब्रोकर CDSL आहे की NSDL आहे ते बघून घ्या, आणि तुम्ही जर CDSL असेल तर CDSL ब्रोकरकडे अकाउंट उघडून पटकन शिफ्ट करून घ्यायचंय. ते लोक हेल्प करतात. CDSL वाले, NSDL वाले, एक मेल असतो, एक फॉर्मॅट असतो, फटाफट होऊन जातं, काळजी नका करू त्याची. ब्रोकर जरी बँक करप्ट झाला तर तुमचे इक्विटीचे स्टॉक्स नाही जाणार, फ्युचर ऑप्शनचा पोझिशन जातील, लॉस होतील, पण इक्विटीच्या पोझिशन्स कुठेच नाही जाणार. मी खूप वाचली आहे त्याच्यातनं, कारण माझा अनुग्रह मध्ये अकाउंट होतं, मी ब्रोकर होती, त्याची बँक करप्सी झाली, पण माझे सगळे क्लायंट इक्विटीमध्ये असल्यामुळे मी फटाफट 15 दिवसात सगळ्यांना सेफर साईड बाहेर काढलेलं. खूप मदत झाली होती मला, बाकी क्लायंट्सनी पण मला खूप फटाफट मदत करून आम्ही ते केलेलं. सो होतं. आता मी चॉईस ब्रोकर सुमित पगाडे यांची माझ्याकडे फ्रँचायझी आहे सध्याला. माझ्याकडे 3-4 फ्रँचायझीज आहेत, पण बेसिकली मी चॉईसवर जास्ती काम करते. ठीक आहे, जा मॅम आता घरी. मोतीलाल ओसवाल किंवा शेर खान मध्ये अकाउंट उघडायचं? गुड, ब्रँड कधी पण बेटर. ओके ठीक आहे, हरकत नाहीये. एंजल आहे, चालेल ना ऑलरेडी. हो हो हो, हा, एंजल ब्रँड्स वन वर पण जा. चांगला आहे. ब्रँड्स ऑलवेज गुड. जसं आता वैशाली मॅम म्हणलं की माझ्यासारख्या फिरायचंय तर माझ्यासारखे ब्रँड्स विकत घ्यायचे आहेत, तर मी पण सेल मध्ये ब्रँड विकत घेते मॅम. स्टॉक मार्केट मध्ये पण सेल लागला की विकत घेते, असं पण सेल लागला की विकत घेते. नाही, झिरोदा होता म्हणून विचारलं की झिरोदावरच हे करायचं का घेऊ दुसरं, म्हणजे मोतीलाल. ऑकेजनली ट्रेड करायला झिरोदावर हरकत नाही. हा ठीक आहे. मॅम आणि धन बद्दल काय सांगा? त्यात पण टॅक्स मला असं वाटतं कमी आहे. टॅक्स कुठेच कमी नाही, टॅक्स युनिव्हर्सली सेम असणार ना. टॅक्स नाही, ब्रोकरेज कमी आहे. हा हा, ब्रोकरेज टॅक्स युनिव्हर्सली सेमच असतो. लेडीज करता कमी आहे धन मध्ये. लेडीज करता कमी आहे ब्रोकरेज. हो. ओके, लाडकी बहीण. हा, लाडकी बहिणी 50% सगळीकडे बहिणींना सुविधा आहे. 50%. मॅम पण टर्मिनलला खूप प्रॉब्लेम येतो, देतच नाहीत ऍबस्ट्रॅक्ट वाले. ऍबस्टॉक झिरोदा नाहीच देणार मॅम तुम्हाला. मॅम हा, ऍक्च्युली ह्यासाठीच मी म्हटलं होतं की आपण जर जो थर्ड पेज आहे ना, आता आपण जे दाखवलं त्याच्यावर जर लिहून दाखवलं ना की 1 लाखावर, तर म्हणजे किंवा सरांनी जे जर केलं तर म्हणजे सगळ्यांना ते बेनिफिट राहील. उद्या म्हणजे आपण स्क्रीनच शेअर करूया ना उद्या सुयश सर. हा चालेल. ऑलमोस्ट 11:30 झाल्यात, सगळ्या बायका आहेत इकडे, घरातले हकलून मॅम देतो. किती वाजता क्लास चालू होतो आपला? 9 वाजता. ओके. मॅम सरांना कन्व्हिन्स गुड करा ना प्रश्न मॅम. उद्या प्लीज. वेगळे पैसे द्या मला, अंडरग्राऊंड कॅश द्या मला, मग मी करते त्यांना. येस प्लीज. ठीक हा आहे. मॅम, आणि एक अभ्यासासंदर्भात प्रश्न आहे. हा, इकॉनॉमिक्स टाइम्स आहे ना, त्यामध्ये फक्त कंपन्यांचे आणि म्हणजे इंडियन कंपन्या आणि फॉरेनच्या कंपन्या, कुठल्या पण म्हणजे देशाच्या कंपन्या आणि देशाबाहेरच्या कंपन्या, ह्याबद्दलच माहिती आहे. म्हणजे मी बरोबर बोलतोय ना? त्यासाठी आपल्याला इकॉनॉमिक टाइम्स घ्यायचं, बरोबर ना? ओके. आणि बिझनेस स्टँडर्ड मध्ये ते आपण कोणाचंच मला जाऊ द्या. मला पण जाऊ दे. थँक्यू मॅम. गुड नाईट. ओके, थँक्यू. बाय.